500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने नागरिकांच्या सोयीकरता महत्त्वाचा निर्णय घेतला. उद्या रात्रीपर्यंत महावितरण बिलाची रक्कम 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या रूपात भरण्याची मुभा महावितरणने ग्राहकांना दिली आहे. मात्र अशा प्रकारे 4000 रुपयांपर्यंतचीच बिलं ग्राहकांना भरता येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महावितरणने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे वीज बिल भरण्यातली ग्राहकांची मोठी अडचण जी आहे ती दूर झाली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे एसी फर्स्टचं आरक्षण पश्चिम रेल्वेने थांबवलं आहे. 13 नोव्हेंबर नंतरच्या एसी फर्स्ट क्लासचं आरक्षण प्रवाशांना उद्यापर्यंत थांबवण्यात आल्याचं सांगण्यात येते. एसी फर्स्ट क्लासच्या आरक्षणात 20%हून जास्त बुकिंग झाल्यानं पश्चिम रेल्वेच्या लक्षात आलं. 500 हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय येण्याआधी 8 नोव्हेंबरला सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत पश्चिम रेल्वेवर 80 लाखांचं आरक्षण झालं होतं. मात्र बंदी आल्यानंतर 9 नोव्हेंबरला सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत तब्बल 1,80,00,000 आरक्षण केलं गेलं. काळा पैसा लपवण्याकरता मोठ्या प्रमाणात रेल्वेचं आरक्षण केलं गेलं होतं. त्यावर पश्चिम रेल्वेने तात्काळ हा निर्णय घेतला. त्याचवेळी 50,000पेक्षा जास्त रकमेच्या तिकिटांचं रेल्वे प्रवासाचं आरक्षण करायचं असेल तर रद्द करायचं असेल तर पॅन कार्ड दाखवणं प्रवाशांना बंधनकारक करण्यात आलं. दरम्यान 500 आणि 1000च्या नोटा हद्दपार होत असल्यानं पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अनेक प्रवाशांनी फर्स्ट क्लासचे वार्षिक पास काढून घेतल्याचं दिसून येते. जुन्या नोटा जमा करण्याकरता किंवा बदलून घेण्याकरता बँकांचे व्यवहार आजपासून सुरू झालेत. मोठ्या प्रमाणात गैरसोय होती. अनेक ठिकाणी नागरिकांकडून तितक्याच धैर्यानं नोटा बदलायला चांगली साथ मिळते. तुरळक प्रकार वगळता साऱ्या देशात ही प्रक्रिया शांततेत सुरू आहे. बँकांमध्ये याकरता विशेष व्यवस्था करण्यात आली. काही ठिकाणी रोकड संपल्याचा किंवा ती पोहोचलीच नसल्याचा प्रकार घडल्यानं खोळंबा होतोय. पण बँकेचे कर्मचारी, उपस्थित पोलीस यंत्रणा आणि नागरिक या सर्वांची उपक्रमाला चांगली साथ मिळते. 8 तारखेला मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. ज्यांच्याकडे या नोटा आजपासून बदलून त्यांना मिळते. चलनी नोटांची कमतरता होऊ नये म्हणून 500 आणि 2000च्या नव्या नोटा आजपासून चलनात आणल्या गेल्या. शिवाय 100 आणि त्याखालच्या नोटांचीही वाढीव छपाई करण्यात आली. शिवाय नोटा बदलण्याकरता होणारी गर्दी लक्षात घेऊन येत्या शनिवारी आणि रविवारी बँका उघड्या राहणार आहेत. आजपासून बँक्स पुन्हा सुरू झाल्यात. ग्राहकांनी नोटांची अदलाबदल आणि पैसे भरण्याकरता बँकांमध्ये गर्दी केली. मात्र नागरिकांना घाबरून जाण्याची आणि घाईगडबड करण्याची गरज नाही. कारण नोटा अदलाबदली करण्याकरता 30 डिसेंबरपर्यंत म्हणजे तब्बल 50 दिवसांची मुदत आहे. तर पैसे भरण्यासाठी देखील तेवढीच मुदत आहे. त्यामुळे ग्राहकांनी संयम बाळगून आपल्या सोयीनं पैसे भरायला बँकेत जावं. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्याचं जाहीर केल्यानं पंढरपूर इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यातच पंढरीच्या कार्तिक वारीला आलेल्या लाखो भाविकांची गैरसोय होते. सकाळचा चहा नाश्ता मिळणंही मुश्किल झालंय. खाण्याचे वांदे झालेत. अनेक ठिकाणी समाजकंटक वारकऱ्यांना लुटतायत. काळा पैसा पांढरा करण्याकरता नागरिकांनी आता देवस्थानांकडे मोर्चा वळवला. काही मंदिरात त्यासाठी फोन आल्याची चर्चा रंगते. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात तर दररोज 1.25 लाखांची देणगी जमा होते. पण आजच्या दिवसभरात मंदिरात फक्त 14,000ंचीच देणगी जमा झाली. रद्द झालेल्या 1000च्या नोटा नव्या रंगात आणि नव्या ढंगात पुन्हा एकदा जारी करण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी नुकतीच दिल्लीत ही माहिती दिली. याशिवाय 1, 2, 10, 20, 50 आणि 100च्या नव्या नोटाही बाजारात येणार आहेत. To make it clear that the legal tender status of the existing 100 rupee, 50 rupee and other denomination notes will continue to be legal tender. It is not as if that will be withdrawn or anything. From time to time, new series of notes are introduced. So therefore, new design features, the new design 100 rupee and 50 rupee other notes will be slowly infused into the market. But the existing notes will continue to be legally valid tender. कालच्या पडझडीतून शेअर बाजार सावरलाय. भारतीय बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 300 अंकांनी उसळला. त्यामुळे काल झालेली 339 अंकांची घसरण तो तोटा निर्देशांकानं भरून काढलाय. ट्रम्प यांच्या विजयामुळे जगभरातल्या शेअर बाजारावर काल मोठा परिणाम पाहायला मिळाला होता. भारतीय बाजारातही मोठी उलथापालथ झाली. पण ट्रम्प यांनी विजयानंतर केलेल्या भाषणानं बाजार सावरला होता. आज सकाळी बाजार
उघडल्यावरती खरेदी परतली आहे। बँका, ऑइल, फार्मा, रिअल इस्टेटमधल्या मोठ्या कंपन्यांचे समभाग सुरुवातीला वधारलेले दिसले। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली। चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे। शेलार यांनीही या भेटीबाबत काहीही बोलायला नकार दिला। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपने एकलाच चलो रेचा नारा वारंवार दिला, त्यामुळे शेलारांच्या या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जातात। राज्यभरात थंडीचा कडाका वाढत चाललाय, मात्र नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंडी। निफाडमध्ये आज 7.8 इतक्या कमी तापमानाची नोंद झाली। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातला पारा सातत्याने घसरतोय। थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय, त्यामुळे पहाटे आल्हाददायक गुलाबी थंडीचा आस्वाद नाशिककर अनुभवत आहेत। दोन म्हशींच्या टक्करीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा इथं घडली आहे। रात्री 2 वाजता NIBM रोडवरती या म्हशी उधळल्या। म्हशींचा पाय फुटपाथवर झोपलेल्या एका महिलेच्या छातीवर पडला आणि त्यात तिचा मृत्यू झाला, तर इथं झोपलेल्या 2 व्यक्ती जखमी झाल्या। वसई ते उरण अशी रोरो वाहतूक सेवा येत्या फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार आहे। ठाण्यातली रस्ते वाहतूक कोंडी टाळण्याकरता ते वसई ते उरण या रोरो सेवा पर्यायाचा विचार आहे, तसा प्रस्ताव भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंसमोर ठेवलाय। हा प्रयोग कोकणात यशस्वी ठरल्याचं सहस्रबुद्धेंनी रेल्वे मंत्र्यांना सांगितलंय, त्यावर प्रभू यांनी सकारात्मकता दर्शवली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरात निदर्शनं सुरू झालीत। न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांच्या निवासस्थान असलेल्या ट्रम्प टॉवर बाहेरही निदर्शनं झाली। ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान स्थलांतरित, मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक गटांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यात आला। हे आमचे अध्यक्ष नाहीत, ट्रम्प परत जा अशा प्रकारच्या घोषणा निदर्शक देत होते। तर सिएटलमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान गोळीबाराची घटना घडली। यामध्ये 5 जण जखमी झालेत, त्यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे। मात्र ही निदर्शनं आणि घटनेचा संबंध नसून वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। हल्लेखोर व्यक्ती सध्या फरार आहे असंही पोलिसांनी सांगितलं। डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपानं अमेरिकेला एक बांधकाम उद्योजक राष्ट्राध्यक्ष म्हणून लाभलाय। विशेष म्हणजे ट्रम्प यांचा भारतातही बांधकाम प्रकल्प पुण्यात उभा राहतो। इथल्या एका फ्लॅटची किंमत आहे सुमारे 15 ते 22 कोटी। अत्यंत महागड्या अशा ट्रम्प टॉवर्समध्ये घर असणं ही जगभरात प्रतिष्ठेची बाब मानली जाते। अमेरिकेमधल्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये ट्रम्प विरोधी आंदोलनं करण्यात आली। व्हाईट हाऊसच्या बाहेर ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली। अनेक ठिकाणी जमावाला पांगवण्याकरता पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला। ट्रम्प यांच्या विजयानंतर लंडनमध्ये आंदोलन करण्यात आले। 100हून अधिक आंदोलनकर्त्यांनी लंडनमध्ये अमेरिकी दूतावासासमोर आंदोलन केलं आणि ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। आयसीसच्या न्यूज एजन्सी अमाकानं सिरियाच्या रक्कात हवाई हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ प्रदर्शित केला। रक्कामध्ये अल कायदा इथं बॉम्ब हल्ल्यानं उद्ध्वस्त झालेलं शहर या व्हिडिओ दाखवण्यात आला आहे। या बॉम्ब हल्ल्यामध्ये 20 लोकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। लंडनच्या दक्षिण भागात ट्राम रुळावून घसरल्यानं अपघात झाला। अपघातात 7 जण मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे। 50 जण जखमी झालेत। लंडनचे मेयर सादिक खाननी या अपघातस्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिलेत, तर ट्रामच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं आहे। ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी आपलं नवं पेंटिंग सादर केलं। या पेंटिंगला आयर्लंडच्या कोलिन डेव्हिडसन या कलाकारानं साकारलंय। या कलाकाराने आधी जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांच्यासह अनेक बड्या लोकांचं पेंटिंग साकारलंय। अमेरिका देशातल्या बोलिव्हियामध्ये स्कल डे साजरा करण्यात आला। लोकांनी कवट्यांची पूजा केली। अशी पूजा करणं शुभ मानलं जातं। पूर्वजांकडून आशीर्वाद मिळत असल्याची चर्चा असते, म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो। कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेनं अमेरिकेच्या सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश केला। कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल म्हणून काम पाहणाऱ्या कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियातून निवडणूक लढवत त्यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोरिटा सँचेज यांचा पराभव केला। सिनेट हे अमेरिकेचं
वरिष्ठ सभागृह आहे. कमला हॅरिस या सिनेटमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कमला यांना पाठिंबा दिला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.